माझ्या लाडक्या बहिणींना 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. सर्वात आधी तुम्हाला शुभेच्छा आणि त्यानंतर आजचा दिवस म्हणजे राज्यातील लाखो महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा, ते म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे का? पण आज 15 ऑगस्टला खरंच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत का? आज बँका बंद असताना पैसे कसे काय जमा होणार? आणि जर पैसे आले नाही तर काय करायचं? या सर्व प्रश्नांची अगदी सविस्तर आणि खात्रीशीर माहिती आपण पाहूया. तर बहिणींनो, सर्वात आधी आपण अधिकृत माहिती जाणून घेऊया. शासनाने नुकताच नवीन शासकीय निर्णय म्हणजे जी.आर. जारी केला आहे. त्यानुसार जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल 319,53,53,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजे सरकारकडे निधी तयार आहे आणि काल रात्रीपासून बँकिंग प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर मुख्य प्रश्न म्हणजे आज नक्की पैसे मिळतील का? तर याचे उत्तर आहे होय. पण सर्वांनाच आज मिळतील असे नाही. हे समजून घ्या की राज्यातील जवळपास 1,66,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच वेळी सर्वांच्या खात्यात पैसे पाठवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसते. त्यामुळे सरकारने ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं म्हणजेच फेजवाईज राबवण्याचे ठरवले आहे. हे वितरण 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. आज शनिवार आणि स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असली तरी सरकारी योजनांचे पैसे हे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे पाठवले जातात. ही ऑनलाईन प्रणाली सुट्टीच्या दिवशी 24 तास काम करते. त्यामुळे आज बँकेला सुट्टी असली तरी तुमच्या खात्यात पैसे नक्की जमा होऊ शकतात. जर आज झाले नाही तर पुढील 2 ते 4 दिवसात ते नक्की येतील. यामध्ये आणखी एक चांगली बातमी म्हणजे येत्या काही दिवसांवर रक्षाबंधन आहे. याच मुहूर्तावर सरकार जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याच्या विचारात आहे. ज्या महिलांचे अर्ज सुरुवातीलाच मंजूर झाले होते आणि सर्व कागदपत्रे अचूक आहेत अशा महिलांना एकतर 1,500 किंवा 3,000 रुपये खात्यात येतील. तसेच महत्त्वाचा भाग म्हणजे जर 20 ऑगस्ट उजाडला तर तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर काय करावे? तर सध्या राज्यातील जवळपास 66 लाख महिलांचे हप्ते थांबवून ठेवण्यात आले आहेत. त्याची मुख्य कारणे म्हणजे ई-KYC आणि दुसरे म्हणजे आधार बँक लिंक इनॅक्टिव्ह असणे, म्हणजेच DBT ॲक्टिव्ह नसणे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे लागेल. त्यामुळे हे जर नसेल तर सरकारकडून पैसे पाठवले तरी ते बँकेत स्वीकारले जात नाहीत आणि ट्रान्झॅक्शन फेल होते. तर लाडक्या बहिणींनो, आज दिवसभरात किंवा पुढील 2-3 दिवसात तुमच्या बँक खात्यावर लक्ष ठेवा. मोबाईलवर येणारे मेसेज चेक करा. तुम्हाला हप्ता आल्यानंतर कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतर महिलांनाही शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, हाईप करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.